नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत. आज आपण उन्हाळ्यासाठी उत्तम ठरणारी, पचनास मदत करणारी अशी ही ताकाची सोलकढी कशी करायची ते बघणार आहे. पण ही सोलकढी प्रत्येकाला परवडणारी, 100% आवडेल अशी. आपण नारळाच्या दुधाची सोलकढी तर नेहमीच खातो, पण आज आपण ताकाची अशी ही सोलकढी करणार आहे. त्यासाठी मी हे घट्ट असं घरचं ताक घेतलेलं आहे. हे दही मी सायच्या दुधाचं लावलेलं, त्यामध्ये पाणी घालून हे ताजं ताक करून ह्यामध्ये लोणी काढून घेतलेलं आहे. बघा, हे असं कमी आंबट असणारं ताक घ्यायचं आहे. ह्यामध्ये टाकायला ह्या 4 लसूण पाकळ्या आणि 1 हिरवी मिरची अशी बारीक चिरून घेतलेली आहे. ही पहिल्यांदा मी बारीक ठेचून घेते. ही ठेचलेली हिरवी मिरची आणि लसूण हा यामध्ये टाकून घेऊया. त्यात आता टाकणार आहे चवीनुसार हे सैंधव मीठ. मी आता टाकूया ही चवीसाठी 2 चमचे साखर. आता ह्यामध्ये टाकूया हे आगळ. हे साधारण 2 चमचे आगळ मी घेतलेलं आहे. हे आता चांगलं ह्यामध्ये मिसळून घेऊया. तुम्ही ह्यामध्ये आगळाऐवजी कोकम जर वापरणार असाल तर ते 10 ते 12 कोकम घ्या. कोमट पाण्यात अर्धा तास भिजवून ते कुस्करून पाणी गाळून ह्यामध्ये घातलं तरी चालतं. आता ह्यावर टाकूया ही थोडीशी कोथिंबीर. अशी ही झटपट तयार होणारी ताकाची सोलकढी तयार झाली आहे. ही आता आपण सर्व करूया. तुम्हाला जर आवडत असेल तर ह्यावर तुम्ही हिंग, मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी टाकली तरी चालेल. बघा मैत्रिणींनो, सर्वांना परवडेल अशी पाचक ताकाची सोलकढी आपली तयार झाली आहे. माझी ही रेसिपी आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा. ही झटपट होणारी रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. माझ्या चॅनेलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा. रेसिपीला लाईक करा आणि ही ताकाच्या सोलकढीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. नेहमीच मी सांगते त्याप्रमाणे घरचंच खा आणि निरोगी राहा. धन्यवाद.